अरे 3 जने अंदर क्या कर रहे हैं? पानी कौन मार रहा है? दूसरा आदमी है वो मैं मारता हूँ। वो घर वाला क्या? उसने आतमध्ये 4 जण आहे, तुम्ही 4 जण काय करता इथे 4 जण एवढी? ये पुढे चल. बरोबर आहे, सगळ्यांना जायचे. झालं का इथलं? थोडं राहिलं. गाडी आली तर तिकडं असेल ना त्यांचं. ओ तुम्ही इथं थांबा, वरती चालू करा. तो टाका पाईप त्याच्यात. अजून कोण?
ओके ओके देवेंद्र नंबर 155 सर असेल कपडे बाकी सगळे सिंगल सिंगल आहेत. काय करायचं वेगवेगळे आहेत ना फॅमिली आहेत का मॅडमला चहा घे पाणी घेऊ राहुल चहा घ्यायला पाणी अजून दे मला दे अजून एक दे तांबे भरू नका गाडीमध्ये घेऊन जाणार कसं तुम्ही चहा एक कप नाही हो कुठे तुमच्याकडे पाणी मार्ग नाही आहे का भरपूर आहे हा म्हणले की म्हणले तिथे गेले एकत्र करा पेपरला बघायचं नाही त्यांनी भरपूर केलीच बरं का सोडून टाकलं का तेवढं पोल्ट्रीच्या नादात अंशिता माग
आपल्यासारखे कोण नाही जे ते दवाखान्याने जाणार आहे. हा नमस्कार, मी धनश्री अभंगे 15 नंबर खिलारेवाडी डेक्कन जिमखाना एरंडवण्यातून बोलते। तर आम्ही लोक पूरग्रस्त नदी 4-5 दिवसापूर्वी सतत पाऊस येत होता, तर खडकवासला धरणातून आम्हाला पाणी पुरवठा विभागातून आम्हाला कळवायला पाहिजे होतं की पूर येणार आहे म्हणून, पण पूर आलेला आम्हाला सांगितलं नाही। पहाटे 3 अचानक पाणी सोडले, पहाटे 3 वाजता पूर आला। पूर आल्यावर मग आम्हाला कळत नव्हते की आम्ही स्वतःचा जीव वाचवावा की आमचं घरातील सामान वाचवावं। घरातील सामान आम्ही न वाचवता आम्ही आमचे स्थानिक लोक एकमेकांना मदत करून एकमेकांचा जीव वाचवत होते आणि चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला खूप मदत केली। वेळोवेळी चहा, नाश्ता, चहा, बिस्किटे, पाणी, परत त्यांच्या लोकांना घरी पाठवून आमची घरं स्वच्छ केली। शेजारी सगळे आमच्या जे मैदानात जे राडा रोडा गाळ वगैरे सगळा काढून दिला, पाण्याच्या टँकराची सोय केली। त्यांचे आमच्यावर खूप उपकार आहेत। बाकीचे जे लोक कोण असतील त्यांच्याकडून आम्हाला अजून काही मदत पण मिळालेली नाही आणि ते लोक आमच्याकडे अजून आमची विचारपूस पण केलेली नाही। आम्हाला अपेक्षा आहे की ते लोक आमच्याकडे यावी आणि आमची मदत करावी।
आमचे खूप म्हणजे खूप नुकसान झाले आहे. अजून पण आम्हाला त्यांच्या मदतीचा हात हवा आहे, पण ती लोक अजून आलेली नाहीये. आणि आमच्या हितील लोकांनी अजिबात इथं आमच्या हितील लोकांचे खूप म्हणजे खूप हाल झालेले आहेत. आणि सिद्धार्थ शिरोळे पाटील यांनी आम्हाला ब्लँकेट वाटप केले आहे. चंद्रकांत पाटीलांनी आम्हाला अजून सुद्धा त्यांचे सहकारी आमच्या बरोबर राबत आहेत. जसं सकाळपासून ते आलेले आहे. धीरज घाटे, दीपक पोटे, गायत्री लांडे, संतोष लांडे यांनी सुद्धा येऊन आमच्या पूरग्रस्तवाल्यांची मदत केली आहे. त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. जास्त करून चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला खूप सहकार्य केले. चंद्रकांत पाटील यांचे मी पुन्हा आभार मानते. त्यांचे खूप आभार आहेत. आशा आहे की अशी मदत आम्हाला वेळोवेळी मिळो. धन्यवाद. माझं नाव अनिल गंगावणे. मी खिलारेवाडीत हे क्षेत्रात राहतो नदी पात्रामध्ये. 2-3 दिवस अतिमुसळधार पाऊस झाला, अतिवृष्टी. त्यात अचानक नदीला पूर आला. पाणी म्हणजे प्रशासनाने सांगितलं की 9,500 10,000च्या आसपास क्युसेसनी पाणी येईल, पण हे पाणी जवळजवळ 50-55 क्युसेसनी आलं. तर पहाटे 4:30 वाजता घरात पाणी शिरायला सुरुवात झाली. आणि अशा वेळेस आम्ही फक्त बाहेर पडायचा प्रयत्न केला आणि गाड्या वाचवण्याचा प्रयत्न केला. काहींच्या गाडी गेली, तर काही बाहेर पडले. पूर्णपणे सगळे बाहेर पडले. म्हणजे रात्रीच्या वेळेस पाणी सुटलं, पहाटे घरात शिरायची वेळ आली, म्हणजे घरात शिरलं पाणी. आम्हाला बाहेर नेण्याशिवाय दुसरं काही करता आलेलं नाही. ते अशात सगळे बाहेर पडले आणि म्हणजे दुसरी काही सोय झालेली नाही. पण स्थानिक लेवलला चंद्रकांत दादा पाटील आणि हेमंत भाऊ रासने यांची सगळ्यांची मदत आली. सिद्धार्थ दादांची मदत आली. त्यांनी नाश्त्यापासून जेवणपर्यंत, परत लेबर पण पाठवले. लेबरनी सगळे आम्हाला घर क्लीन करायला मदत केली. परत पाण्याची व्यवस्था केली, ब्लँकेटची व्यवस्था केली. स्थानिक लेवलला भरपूर त्यांनी आम्हाला म्हणजे काही कमी पडू दिलेलं नाहीये. दुसरी गोष्ट अशी म्हणजे त्यांनी आता म्हणजे व्यवस्थित सर्वे करावं, लोकांचे नुकसान बघावं, व्यवस्थित सर्वे करून काय झाला. म्हणजे आमची अपेक्षा आहे स्थानिक लेवल लोकांची अशी अपेक्षा आहे की लोकांनी सर्वे व्यवस्थित करून आम्हाला ते काय ते म्हणजे आर्थिक मदत, नुकसान भरपाई म्हणजे वस्तू स्वरूपात काही जे नुकसान झालं असेल. कारण इलेक्ट्रॉनिक्स भरपूर म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी नुकसानमध्ये गेलेल्या आहेत. पाण्यात काहींचे वाहून गेले, तर काहींच्या पाण्यामध्ये खराब झाल्या. फ्रीज, टीव्ही वगैरे, मिक्सर वगैरे, म्हणजे जो कोणाचं काय असेल, स्टुडंट लोकांचे लॅपटॉप्स असेल, घरात जे ऑलमोस्ट कपडे वगैरे, बेड, गादी वगैरे सगळं म्हणजे ऑलमोस्ट सगळं पाण्यामध्ये खराब झालेलं आहे. तर इथल्या स्थानिक पूर्ण सगळ्या लोकांच्या एकच अपेक्षा आहे की एवढी मदत केली त्यांनी खाण्यापिण्यापासून सगळी, तर इथून बाकीची मदत करायची अशी लोकांची अपेक्षा आहे. नमस्कार, माझं नाव मोहिनी मोहन गागडे. आम्ही नदीपात्र एरंडमध्ये राहतो, गावठाणमध्ये, खिल्लारेवाडी, प्लॉट नंबर 15. आमचं जे काही नुकसान झालंय इलेक्ट्रॉनिकचं वगैरे, घरदार अशी पडली, अचानक पूर आलेला आम्हाला काही कळवलं नाही, काय नाही. रात्री 3 वाजता आमच्या दारासमोर पाणी वट्ट्यावर, 2:15 वाजता लगेच आमच्या घरात पाणी शिरलं. आम्ही कसं तरी जीव हे करून घरातनं आम्ही पटकन बाहेर निघालो. त्यामुळे आम्हाला घरातल्या कुठल्याही वस्तू हलवता आल्या नाही, म्हणून आमचे नुकसान झाले. आता पाणी अचानक तुम्ही जर आधीच दक्षता दिली असती तर आम्ही आमची काहीतरी सोय पाणी केली असती. दक्षता दिली नसल्यामुळे आम्ही अचानकच घरातनं पाणी शिरल्यामुळे आम्ही घरातनं बाहेर पडलो. पण आम्हाला जी काही मदत झाली आहे चंद्रकांत दादांकडनं, सकाळी 7 वाजल्यापासून त्यांची माणसं आतापर्यंत, आता 6 वाजत आले तरी सुद्धा आमच्या सोबत आहेत. आम्हाला लेबर लोक आणून दिली, घर साफसफाई करायला मदत दिली, पाण्याची सोय केली, सगळ्या गोष्टी, खाणं पिणं, चहा नाश्ता, सगळं काही दादांकडनं आम्हाला खूप मदत झाली आहे. त्यासाठी आम्ही खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. माझे नाव करुणा गागडे. नदी पात्रात राहते मी. माझ्या घरात एवढं सगळं नुकसान झालं आहे, त्याची भरपाई व्हावी हीच मी अपेक्षा ठेवते. खूप आम्हाला दादांनी मदत वगैरे केली, त्यांचे मी आभार मानते. आणि माझ्या घरात रात्री 2:45च्या दरम्यान सुमारास पाणी शिरले. मी लहान पोरं फक्त वाचू शकते आणि माझा जीव वाचू शकले, त्याशिवाय मी काहीही सामान वाचू शकले नाही. त्याची मला नुकसान भरपाई व्हावी एवढीच मी अपेक्षा करते. धन्यवाद. माझं नाव पुष्पा प्रदीप तमायचीकर.
माझं सगळं राशन पाणी कपडे गोधड्या ब्लँकेट वगैरे सिलेंडर गॅस सगळं वाहून गेलं. पोरांची शाळेचे कपडे दप्तर बॅग वगैरे सगळं वाहून गेलंय. घरातलं सगळं नुकसान झालं. माझं पाणी एवढं धना चोला ताई चोल. पहाटे 4 वाजता अचानक पाऊस आला आणि काही सूचना नाही काय नाही. आले नाही अधिकारी का बाबा पाणी सोडणारे. 3:30ला पाणी आलं सोडलं पाणी सुटलं. राजकीय नेते कोण तुमच्या मदतीला आले का? हो आले मदतीला. चंद्रकांत हे चंद्रकांत पाटील साहेब. चंद्रकांत दादा पाटील साहेब आणि क्या इसका नाव है दीपक हेमंत रासने रवींद्र घाटे साहेब सॉरी धीरज घाटे साहेब आणि त्यांनी आम्हाला बरेच सकाळचा चहा बिस्किट आणि सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण मिळालं. संध्याकाळचाही चहा मिळाला आणि संध्याकाळचं जेवण त्यांनी आम्हाला कालपासून देत. चंद्रकांत दादा पाटील साहेब. खूप आमची धावपळ झालेली. माझी मुलगी आता बाळातीन झालेली 15 दिवस झाले. त्याचा बाळ छोटा आहे. मेरा घर आम्हाला यो गया इसका. आम्हाला दादानी खूप मदत केली. चंद्रकांत पाटीलांनी खूप मदत केली. पाणी आलं आम्हाला कुणी सांगितलं नाही काय नाही. अचानक पाणी आलं घरात. मुलगी बाळातीन झालेली होती माझी. 5 वाजता पाणी त्यांच्या घरात शिरलं. 8 वाजता आमच्या घरात पाणी शिरलं. त्यांचं सगळं धान्य बिन्य सगळं वाहून गेलं. त्यांच्या गोधड्या बिड्या सगळं वाहून गेलं. आम्ही पोरीला बाळातीन झालेले पोरीला आम्ही 5 वाजता रात्री काढली. पहाटे 5 वाजता बाळातीन बायला आम्ही लोकांच्या दारात काढले. आम्हाला दादानी खूप सहकार केलं. चंद्रकांत पाटीलांनी चहा नाश्ते बिस्किट ब्लँकेट वगैरे सगळं दादाने आम्हाला दुपारी दिले सगळे. आता सध्या माझी पोरगीचा 12 दिवसाचा बाळ घरात आहे. लोकांच्या दारात ठेवलेला आहे. त्यांची पण खूप नुकसानी झाली. माझी पण खूप नुकसानी झालेली आहे दादांची. आमची घरातली सगळ्या नुकसान झालेली आहे. त्यासाठी सांगते. नमस्कार. यावेळेचा आता महापूर आला. आपण याला शक्यतो महापूरच म्हणू कारण की दरवेळेस जो पूर येतो तो शक्यतो केवढा अर्ध पाणी येतं थोडक्यात ते परत विसरून जातं. पण यावेळेस मात्र खूपच पूर आला आणि तो पण रात्री म्हणजे एकदम 3-3:30 वाजता आम्हाला समजते की नदीला पाणी येत आहे. दरवाजा उघडला तर नदीला दारामध्ये पाणी. मग यावेळेस काय करायचं. मग ते बऱ्याचशा प्रॉब्लेमॅटिक मध्ये मग कसं सगळी सामान काढून घरातल्या वस्तू तर सगळं ते पाण्यामध्येच गेलं. म्हणा फक्त पहिला आपला जीव वाचवायचा होता. ह्या गोष्टीमध्ये जीव वाचवण्यासाठी पहिला आपले सगळे रिकामं केले. सगळे घरातल्या गाड्या वगैरे काढून सगळी माणसं जाऊन एकदम म्हणजे एवढं की ते आता वर्णन बी करता येणार नाही. सांगता बी येणार नाही की आम्ही कोणत्या ह्याच्यामधनं बाहेर आलो की त्यातनं आम्ही निघालो बाहेर. मग त्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा चंद्रकांत दादा पाटील स्वतः येऊन त्यांनी पाहणी करून गेले. त्यांनी बघून गेले इकडं असं झालं की मग लगेच त्यांची मदत पण देखील आली. 1 तासा 2 तासामध्ये त्यांची मदत आली की बरेचसे नाश्ता काही गरजू माणसांना काही गोष्टी लागतात. आम्हाला ते आपण काय म्हणतो त्याला कंबल काय ब्लँकेट वगैरे दिले. त्याच्यानंतर जेव्हा आमच्या घरामध्ये एवढा चिखल झालता गुडघ्या एवढा चिखल होता तो काढणार कसा पाणी नाही इथं. मग त्यानंतर त्यांनी स्वतःहून तो त्यांच्या इथं टँकर पाठवला. जेट मशीननी तो टँकरनी पाणी पाठवलं की जेणेकरून आम्ही सर्वांनी मिळून त्याच्यानंतर माणसं पाठवली हातभार लावण्यासाठी की बाबा ठीक आहे चला तुम्ही कामं करून घ्या. ते सर्व करून त्यांची मदत खूप एवढी झाली की खूप मदत झाली. चंद्रकांत दादा पाटला जे आले स्वतः त्यांनी बघितलं स्वतः करून सगळे गेले. त्यांनी बघून मग सांगितलं की त्यांनी काही माणसांना पाठवलं होऊन सगळे. मग आम्ही आता कुठं ते साफसफाई करून जरा थांबलो रिलॅक्स. अजून पण त्यांचं दुपारी जेवण देखील आलं होतं. परत एकदा चहा आला होता. आणखीन माणसं परत बघून गेली की तुम्हाला काय हवंय का आणखीन विचारत काय. मेडिकल टीम पण येऊन जाते मध्ये की बाबा काही झालंय का कोणाला कुठे काही का. लाईट वगैरे बंद होती त्यांनी लाईट वगैरे चालू करून दिला. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी म्हणजे ज्या गरजेच्या असतात त्या त्यांनी पूर्ण करून दिल्या.